आहे, जी दिशा आहे त्याच्यावर ते आहे. अच्छा. आणि महाराष्ट्रीयन माणसं एवढं बिझनेस करायला का घाबरतात, काय वाटतं तुम्हाला? आता बिझनेसमध्ये जी मेहनत लागते, जी जिद्द आणि चिकाटी लागते, ती चढउतार सहन करण्याची ताकद लागते आणि त्याच्यामुळं मग बिझनेसपेक्षा नोकरीकडं बरं. कायमस्वरूपी मिळणारं दर महिन्याचं उत्पन्न असतं, त्याच्यामुळं नोकरीकडे जास्त अच्छा. मग आता कोणाला जर बिझनेस उघडायचा असला तर त्याचा माइंडसेट कसा असायला पाहिजे आणि त्याचे मित्र कसे असायला पाहिजेत? माइंडसेट हेच आहे की बाबा यश आपल्याला पचवत पुढं जाणे आणि जास्तीत जास्त वेळ देणे. जर त्या बिझनेसमध्ये जर लक्ष करता येत नाही तर करूही नाहीत की जर तुम्ही इथून सगळा परिवार सांभाळायचा, इकडं करायचं तिकडे अच्छा. फ्रेंड सर्कल कसं असायला पाहिजे? आता मी 21 वर्षाचा पोरगा आहे. तुम्हाला मला जर काय ॲडवाइस द्यायची असली फायनान्स, फिटनेस, लाईफस्टाईल, रिलेशनशिप, लग्नाबद्दल कशाबद्दल पण तर तुम्ही काय ॲडवाइस देणार 21 वर्षाचा? असा असावा की जो संकटकाळी एक वेळ माणसाला मी 21 वर्षाचा पोरगा आहे. तर 21 वर्षाच्या पोराला तुम्ही काय ॲडवाइस देणार लाईफबद्दल? लाईफबद्दल त्याला एकच सांगेल की आयुष्य हे चढ उतारच असतो. कधी दुःखाचे क्षण, कधी सुखाचे क्षण, परंतु या कोणत्याही क्षणामध्ये खचून न जाता आपण काय जर देवाला जात असू तर देवाला फक्त हेच म्हणायचं किंवा माझ्या आयुष्यात सुख असू दे दुःख असू दे सहन करायची ताकद दे. आणि हे डगमगलं नाही की माणसाचं आयुष्य व्यवस्थितकडे जाऊ शकतं. तुम्ही तुमच्या 62 वर्षाच्या कालखंडामध्ये काय काय शिकला लाईफमधून, तुमच्या एक्सपिरियन्समधून? लाईफमधून जेवढे व्यक्ती भेटल्या त्यांच्यातून बरंचसं शिकायला मिळालं. अच्छा. म्हणजे कुठला एखादा शत्रू जरी असला तरी त्याच्यातून सुद्धा घेण्यासारखा एखादा चांगला गुण असतो. म्हणजे सगळेच व्यक्ती सर्व गुणसंपन्न नसतो, पण कुठलीही व्यक्ती ही जर असेल तर ते त्याप्रमाणे त्याच्यातला जर 10 गुण असतील तर त्याच्यातले 4 गुण 2 गुण तरी चांगले असतात, ते घ्यायचे, बाकीचे आपण सोडून द्यायचे. अच्छा. शेवटी आपण काय स्वीकारतो ह्याच्यावर जास्त महत्त्वाचं आहे. समजा एखादा म्हणजे कुठलेही अशी गुंड मुलं असतील काय असतील तर त्यांच्यातसुद्धा एखादा चांगला गुण असतो तो घ्यायचा, पण त्यांच्या या बाकीच्या ह्याच्या बाजूला पळायचं नाही, आपण त्याला समर्थन बी द्यायचं नाही किंवा त्या अशा पद्धतीनं. म्हणजे ही जीवनाची वाटचाल आहे. बाकीचं ज्याच्यासाठी आपल्याला जन्म घातला आहे मग ती असेल मानवाची, आईवडिलांची, कुटुंबाची, दीनदलितांची सेवा करणं, जेवढं जे आपल्या हातातून शक्य आहे तेवढं करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. अच्छा. आता मी 20 वर्षाचा आहे, ठीक आहे. आमच्यासारख्या लोकांना, पोरांना काय असतं की स्टेजवर जाणं भीती वाटते, कोणाला कॅमेऱ्याच्या समोर बोलणं भीती वाटते, कोणाला लोकांना बोलणं भीती वाटते. तर त्याबद्दल तुम्हाला काय टिप्स द्यायचे का? कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा? कॉन्फिडन्स याच्यामध्ये कसं आहे की कुठल्याही नवीन गोष्टीचं म्हटलं की समोर जायला आपल्याला वाटणारच आहे, पण ते एक वेळ होईल, 2 वेळ होईल आणि त्याच्यासाठी आपण काही गोष्टीचं निरीक्षण बी करायचं असतं किंवा जे काही या स्टेजवर वावरणारे आहेत, वक्तृत्व करणारे आहेत, त्यांचे काही गुण आहेत, तर तशा प्रकारचे गुण आपण आपल्यामध्ये आत्मसात करायचं आणि त्याच कॉन्फिडन्सनं आपण उभं राहायचं. मग काय लोकांना ना इंग्लिश बोलण्यामध्ये पण भीती वाटते आता महाराष्ट्रीयन लोकांमध्ये, तर ती पण भीती कशी घालवायची? आता त्याचं नॉलेज काय आहे? जर त्या भाषेवर प्रभुत्व असेल तर त्या भाषेमध्ये बोलता येईल, पण भाषेवर जर प्रभुत्व नसेल तर मग चुका होतील, उलट मग त्याच्यामध्ये आपण बोलण्याचा हाशा निर्माण होईल. समोरच्या व्यक्तींना अपेक्षित काय आहे ते ऐकणारे कोण आहेत ते जर मराठी भाषिक असतील तर आपण मराठी भाषेमध्ये बोलायला हरकत नाही. मेन म्हणजे आताचं कल्चर जे झालं ना काका, ते ना इंग्लिश, आपण इंग्लिश लोकांची अजून गुलामी करतोय, तर इंग्लिशकडे प्रभुत्व आता जास्त होत चाललं लोकांचं. तर त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे?
शेवटी आपली भाषा आपली संस्कृती हं. ही जपणं जास्त गरजेचं. हं, आणि त्याच्यानंतर ही परकीय भाषा ठीक आहे, आता वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा त्याची गरज आहे. हं, परंतु मी तर म्हणेल की तुमचं हे प्राथमिक शिक्षण हे तर मातृभाषेतूनच होणं गरजेचं आहे. हं, तुम्हाला भरपूर इंग्रजी येतं आहे, हं, पण तुम्ही जर आईवडिलाची सेवा करत नसाल, हं, बहीण भावाकडं पाहत नसाल, हं. तर तुम्ही आपली संस्कृती बुडवताय असं त्याचा हे अर्थ होतो. अच्छा. आपल्या या संस्कृतीमध्ये अनेक इतिहास घडलेले आहेत, हं, अनेक सेवाभावी लोक तयार झालेले आहेत हं, आणि याच्यातून आत्मसात करून ही संस्कृती पुढे टिकवायची. माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं हं, ही टिकणं जास्त गरजेचं आहे, हं. की जे आता दुर्मिळ होत चाललेलं आहे. अच्छा. अगदी शेजारी जरी मयत झाली तरी सुद्धा समजत नाही अशा प्रकारची संस्कृती आपली झालेली आहे. हं. तर का काही संतांची भूमी आहे. तुम्ही संतांकडून काय शिकला आपल्या? संतांचं जर आपण पाहिलं, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, यांना सुद्धा लोकांनी नावच ठेवली. हं, म्हणजे शेवटी एखादा विचार पटण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. हं, तसा तो कालावधी केल्यानंतरच, नाहीतर ज्ञानेश्वर म्हणा, त्यांचे भाऊ असतील निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, यांचे काय हाल केले समाजाने त्या काळच्या सगळ्यांना माहिती आहे. हं, परंतु शेवटी चांगली गोष्ट पटायला वेळच लागतो. हं, तसाच तो काळ आहे आणि त्यांचीच हे आहे की त्यांनी मानवते. आज आपण पाहतो हं. की एखाद्या जनावरांच्यावर म्हणा किंवा प्राण्यांच्यावर, पक्ष्यांच्यावर संकट आली तर ते सगळे एकमेकाच्या मदतीला धावतात, बरोबर. पण तशी माणसं धावताना दिसत नाही आहेत. हं, हं, हं. आणि काका, हां, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलायचं आहे? संभाजी महाराजांबद्दल? शिवाजी महाराज, मी आजची जर राजकीय परिस्थिती पाहिली हं, की म्हणजे आपण महाराष्ट्रात नाही, जगामध्ये आदर्श असणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे हं, आणि संभाजी महाराज आहे. हं, की असा राजा मी पाहिला नाही हं, की ज्यांनी रयतेसाठी काम केलं. हं, जे राजे झाले त्यांनी आपले महाल बंगले काय असेल हे संपत्ती गोळा करायचाच काम केलेलं होतं. परंतु शिवाजी महाराजांनी जनतेसाठी रात्रंदिवस प्रखर याच्यामध्ये, म्हणजे जेवढी मनुष्यबळ पाठीमागं नसतानाही, मी तर म्हणेल शिवाजी महाराजांना देवानं याचसाठी या मातृभूमीवर जन्माला घातलं हं, की इथलं असणारी ही दुष्कृत्य नष्ट व्हावी. हं, आज एक आदर्श राजा, हं. म्हणजे माझ्या संदर्भामध्ये मी तर शिवाजी महाराजांना विसरूच शकत नाही. संभाजी महाराजांना हं. 1-2 वर्षापूर्वी मी रांझे गावात गेलो होतो अच्छा. आणि तिथं तो काही मंदिर आहे हं, याचं नाही, आपलं हे कोंढणपूरचं तुकाई मंदिर, आणि त्याच्याच अच्छा. पलीकडे 2-4 किलोमीटरवर ते गाव आहे. हं, तर म्हणलं जावं, म्हणलं ते गाव कसं, त्या गावाचं आहे. त्या लोकांच्यामध्ये बसलो तेव्हा त्या लोकांनी आजही म्हटलं की आम्हाला आमच्या या माणसाची लाज वाटते की ज्याने आमच्या गावाचं नाव बदनाम झालं, हं. की जो लहान वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला नव्हता रांझे पाटलांनी. अच्छा, अच्छा. हां, आणि शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये हातपाय तोडले. हां. त्याच्यानंतर तशा प्रकारच्या घटना महाराष्ट्र इतिहासात ऐकायला मिळाल्या नाही. नाहीत. बरोबर. आज आपण लोकशाही आहे, हं, तर इथं दररोज आपण पाहतोय की आपल्याला अत्याचार, खून, दरोडे हे दररोज बातम्या ऐकून ऐकून नको झालेलं आहे. हं, आणि म्हणून असं वाटतं की लोकशाही नको, इथं राजेशाही आले पाहिजे. शिवाजी सारखाच राजा झाला हं. तर हे सगळं जाग्यावर येऊ शकेल. अच्छा. आणि काका, एक लास्ट प्रश्न विचारतो तुम्हाला, ते म्हणजे की स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. शिवाजी महाराजांनी सांगितलेलं जे आहे हं, किंवा इथे जो, मग तो राजा असो किंवा साधी रयत असो, त्यांना सर्वांना सारखा अधिकार हं, हा देण्याचं काम. हं, मग त्याचं अन्नधान्य असेल, दुष्काळामध्ये मदत असेल, शत्रूपासून त्याचं संरक्षण असेल किंवा हे, म्हणजे या प्रकारे, कारण स्वराज्य हे कुणाच्या एकाच्या याच्यावर नाही, की त्यावेळेस दिलेल्या मावळ्यांनी, सरदारांनी जी साथ आहे आणि सर्वांचंच होतं त्याच्यामध्ये कुणावरही अन्याय होत नव्हता. हं. परंतु न्यायाची प्रतीक्षा न्याय मात्र ताबडतोब दिला जात होता. आजची परिस्थिती लोकशाहीची आहे. जर आज गुन्हा झाला हं, तर
खालचं कोर्ट, वरचं कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट 25 वर्ष कोर्टातच जातात. म्हणजे ते आत्ताची सिच्युएशन का ते परत मुघलांसारखेच झाले ना मग ते सिच्युएशन, की आत्ताच्या काळातले लोकशाही आहे म्हणतात आणि करतात काय, मुघलांचेच कामं करतात. आता काय शेवटी कसं होतंय की या लोकशाहीचा विपरीत अर्थ व्हायला लागला, किंवा याच्यामध्ये जेव्हा तुमची न्यायव्यवस्था चांगली राहील आणि जाग्यावर होईल तरच ही गुन्हेगारी रोखली जाईल, अन्यथा गुन्हेगारी ही दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. बरोबर. आणि या आज आपण पाहतो की या गुन्हेगारी किंवा यांच्या पाठीमागं कोण आहेत जनतेला सगळ्यांना माहिती आहे. अच्छा. बस. आणि थँक्यू काका, भेटलं तर चांगलं वाटलं. कशा संदर्भातला आहे हे मी